मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अस्मिता संदेश आमरे हे सासरचं नाव, या माऊलीचं माहेरचं नाव अस्मिता प्रकाश घाग. पिंपरी पुणे या परिसरात राहणाऱ्या या कुटुंबाला आता आपण बोलतं करणार आहोत. इकडनं आता तुम्हाला ही लक्ष्मी पण पाठवतो. ती बघा पाठवली. हो आली. आता वहिनी उखाणा घ्या. आकाशात उडतात पक्ष्यांचे थवे, संदेशरावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवे. मग थवे तरी का उडवले आकाशात? मग संदेशराव तुम्ही पण काय याला उत्तर देणार आहात का? गाडीत गाडी डेक्कन क्वीन, अस्मिता माझी ब्युटी क्वीन. अरे वा. द्या वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. माझे सासूबाई. नमस्कार. माझे दीर. नमस्कार. पण माझी दीर. अरे वा वा. नमस्कार नमस्कार. आणि तिकडे माहेरी कोण कोण आहे? माहेरी मम्मी. आई नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आणि भाऊ. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. बरं वहिनी मला सांगा तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण पुण्यातच गेलं. पुण्यातच गेलं म्हणजे कुठे गेलं? पुण्यात निगडीमध्ये यमुनानगर. आणि पण कोण माझा कोण होता जन्म इकडे शिवतारला झालाय, रत्नागिरीची मी. बाबा काय करायचे? पप्पा एक सर्व्हिसमॅन आहे, आर्मी मध्ये होते. ते राहायला पहिल्यापासून पुण्यातच आहात? 93 पासून आम्ही पुण्यातच आहोत. आणि त्याच्या आधी कुठे होता मग? त्याच्या आधी मग पप्पांसोबत जसे पप्पा मिलिटरीत होते ना, तर तशी जशी शिफ्टिंग व्हायची त्या हिशोबाने आम्ही बँगलोर वगैरे. हो सगळीकडे गेला. हो. आणि तुम्ही भावंड किती? 2 भावंड आणि मी 1 बहीण. अच्छा. पण 2 भाऊ काय करतात? मोठ्या भावाला जमलं नाही याला, तो नाही आला तर वहिनीला पण नाही जमलं याला. काही हरकत नाही. पण मी आता तिकडे तुमच्या लहान भाऊ आहे ना बसलेला आई बाबांबरोबर? हो हो. त्याचं पण लग्न ठरलंय. हो का? मग तुमच्याबद्दल आता काही फार बोलणार नाही का तो? तो बोलेल, भरपूर बोलेल माझ्यासोबत. विचारतो त्याला. बोल रे, ताईबद्दल सांग. ताईबद्दल बोलायचं म्हटलं तर ताईचा स्वभाव खूप प्रेमळ आहे, पण तेवढाच ती रागीट सुद्धा आहे. राग तिचा लगेच शांत होत नाही, तर रागात ती सगळं जेवण खावण तिचं सगळं सोडून देते. बापरे. कोणावर जास्त रागवत नाही, फक्त जिजूंवर आणि मम्मी पप्पांवर रागवते. बाबांचं काय म्हणणं आहे? सर तशी स्वभाव चांगली आहे ती. सगळ्यात जास्त तक्रारी कोणाच्या असायच्या? सर्व तक्रारी मोठ्या मुलग्याची नाही हिचीच असायची. हा छोटा आहे तो आईच्या पत्रामागे लपून बसायचा. जावयांबद्दल काय सांगणार बाबा? जावई खूप चांगले आहेत, शिक्षण चांगलं आहे त्यांचं, क्वालिफिकेशन आहे त्यांच्याकडे. माझी मुलगी चांगली शिकवली मी. सर्वांना मुलांना मी ग्रॅज्युएट केलं इंग्लिश मिडियममध्ये. मी एक शहीद दलाचा शिपाई आहे, परंतु मुलांना पहिले मार्गदर्शन केले मी. जावेच खूप चांगले मिळाले, टेक्निकलमध्ये कामाला करतात. मुलगी बी जॉबला आहे. माझी बी 2 मुले चांगली आहेत. एक मुलगा मोठा मॅनेजर आहे. सगळं चांगलं झालं. राईट सर. नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आता बोलताना एक वाक्य म्हणालात, मी सैन्य दलातला साधा शिपाई आहे. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही साधा शिपाई असं आमच्या लेखी कधीच नसणार आहात. तुमचं महत्व हे आमच्या सगळ्यांच्या लेखी खूप उच्च स्थानावरती आहे. कारण तुम्ही तिथे होता म्हणून आम्ही इथे सुरक्षित होतो. त्यामुळे तुम्हाला आधी आम्ही नमस्कार करतो. सैन्य दलात राहून तुम्ही उत्तम शिक्षण दिलं मुलांना, आणि यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आता आईचा आहे. आईला मला विचारायचं, आई काय सांगणार तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती? तेव्हाची परिस्थिती खूप बिकट होती. आताची परिस्थिती छान आहे. मुलं माझे व्यवस्थित आहेत. खूप हालाकीची परिस्थिती होती त्यावेळेची. आणि मग तेव्हा या ताईने, मोठ्या बहिणीने कसं काय तुम्हाला सपोर्ट केला? अस्मितानं भरपूर सपोर्ट केला मला. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला मदत करायची. कुठल्याही कामाला नाही म्हणायची ती. सासरी तिकडे तुमच्या जावयाला सतत कामाला लावतात पण? हो. जिद्द भरपूर आहे तिला. हो. कुठलंही काम करायला ती कमीपणा घेत नाही, पुढे होते ती. मग अशी ताई लग्न करून जेव्हा निघाली तेव्हा तुमच्या कुटुंबाचं काय झालं होतं? तेव्हा कुटुंबाचं खूप मला वाईट वाटलं. काय तरी पण जवळच दिले, काही लांब नाहीये. खुश आहात तुम्ही? म्हणजे जाणं येणं असतं. खुश आहे. जावई पण छान आहेत, सर्व कुटुंब छान आहे. सासरी पण छान आहेत तिचे सगळे, सासू सासरे दीर वगैरे सगळे. मग बाबा तुम्ही समाधानी आहात ना? 100%? जी साहेब. अरे वा वा वा, खूप मस्त. बालपणीच्या आठवणी आत्ता रंगत होत्या. अस्मिता वहिनी कसं वाटतंय आता? ऐकून खूप मजेशीर वाटतंय.
आणि मला चांगलं आठवत आहे की ह्याला लहानपणी ना काही असेल ना तर काही पाहिजे असेल तर मोठ्या भावालाच नेहमी भेटायचं. मला कधी काही भेटत नसायचं आणि मार खायचं म्हटलं ना तर मोठ्या भावाचा आणि माझाच नंबर असायचा. हा मम्मीच्या पदरात लपायचा. मम्मी ह्याला कधीच नव्हती मारत. आणि ह्याला 7वी 8वी पर्यंत ह्याला नाही का असं गालाला हात लावला ना खूप चिडायचा. जसे लहान बाळाचे गाल कसे आहेत तसे त्याचे गाल सॉफ्ट असायचे. तर त्याला लागतो तो काय करायचा त्याची स्वतःची थूक तोंडाला हे गालाला लावायचं आणि बोलायचं माझ्या आता गालाला हात लावा म्हणून. अरे बापरे. म्हणजे इतका इरिटेट व्हायचा तो की ह्याला माझ्या गालाला हातच लावायचा नाही. नाही बरोबर आहे, त्याने तो गाल राखून ठेवला होता. कधी आईचा प्रसाद मिळायचा नाही, मम्मीचा प्रसाद त्याला कधीच भेटलेला नाहीये. नाही कधीच नाही, आतापर्यंत नाही. बरोबर. वहिनी, या सगळ्या गप्पांमध्ये मगाशी आम्हाला एक गोष्ट कळली की तुम्ही भावानेच सांगितलं की तुम्ही जो काही राग आहे तो सगळा 1 नंबर मिस्टरांवर, संदेशजींवर राग काढत असता. खरंय का हो? खरंय, 100%. संदेशजी किती नम्रपणे बोलले बघा. 100%. तीच एक हक्काची जागा आहे माझी जिथं मी राग काढू शकते. बरं वहिनी, मला सांगा, बाबा सैन्य दलात, त्यामुळे सतत इकडे सगळीकडे पोस्टिंग होतं. तुमच्याकडे इकडे सगळे तुम्ही लांब राहत होता. मग अशा वेळेला बालपणात जेव्हा बाबा यायचे तेव्हाचं वातावरण कसं असायचं? तेव्हाचं वातावरण खूप मजेशीर. म्हणजे ज्यावेळेस यायचे ना त्यावेळेस खूप असा आनंद व्हायचा. कारण की भरपूर दिवसांनी पप्पांना बघायला भेटायचं. जर तिकडनं बोलवणं आलं तर मग लगेच निघावं पण लागायचं. असं पण टाइम होता. पण जेव्हा पण पप्पा यायचे ना त्यावेळेस खूप आनंद व्हायचा आम्हाला. आणि तेवढा टाइम आमचा खूप चांगला जायचा. आता किती मिस करता बाबांना? आता जर मिस करायला पण म्हटलं ना जेव्हा आठवण येते ना त्यावेळेस मी जाते. कारण की अंतर जास्त नाहीये. तर नाहीतर मग आता व्हिडिओ कॉल वगैरे तर होतच असतात. अरे वा. नाही, असेच राहा. पण आता जरा भाऊ आहे ना, त्याला एक छोटंसं आव्हान द्यायचंय मला. बघूया तो तुम्हाला आज सोन्याची नथ मिळवून देणार का, की लहानपणी गालाला जितक्या वेळा तुम्ही हात लावलाय तो सगळा राग आज काढणार, हे आता कळणार आहे आपल्याला. दादा, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. ते नातं जर तुम्ही अचूक सांगितलं, अचूक ओळखलं, तर आपल्या बहिणीला आज सोन्याची नथ तुम्ही बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. दादा तयार आहात का? ओके चालेल. मामीच्या नवऱ्याच्या मुलाची बायको, मामीच्या नवऱ्याच्या मुलाची बायको तुमची कोण? बाकी कोणी बोलणार नाही. म्हणजे माझ्या मामाची मुलाची बायको म्हणजे माझी ती वहिनी. नक्की? हो. बरोबर. अभिनंदन. आणि दादानी आता तुम्हाला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला लॉकडाऊन नंतर घरपोच करण्यात येणार आहे. माहेराला जाऊन आलो, आता सासरला पुन्हा आमच्या वहिनींच्या सासरी आलेलो आहे. आता घरातले सगळे इकडे सज्ज आहेत. आता संदेशराव, आधी मला तुम्ही सांगा तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण पुण्यातलंच. वडील पण मिलिटरीमध्ये होते, तर 1-2 वर्ष आसाममध्ये पण होतो आणि शेवटी पुण्याला आम्ही 93 पासून इथे जाऊ. अच्छा, म्हणजे दोघांचेही वडील हे सैन्य दलात होते? हो. आपण काय करता? TCSला ऍप्लिकेशन मॅनेजर म्हणून आहे. बरं. आणि किती भावंड तुम्ही लहानपणी? एक मोठी बहीण आहे आणि एक सख्खा भाऊ. मग बहीण कुठे असते आता? ताई US ला असते. अमेरिकेत आहे? बरोबर. पण आमचा नमस्कार सांगा. हो, नक्कीच. बरं संदेशजी, मग कसं होतं तुमच्या भावंडांचं एकमेकांशी बॉन्डिंग कसं होतं? सिच्युएशन सेम आहे. माझं आणि ताईचं अजिबात पटत नव्हतं. आम्ही खूप भांडायचो. अच्छा. हो. कुत्रे मांजरीसारखे आम्ही भांडायचो लिटरली. पण मग आता एवढ्या लांब आहे ताई, तर मग किती मिस करता? खूप जास्त. कारण की एक सवय झालेली तिची. लग्न झाल्यानंतर म्हणजे ताई जेव्हा गेली तेव्हापासून खूप मिस करायला लागलो तिला. म्हणजे घर एकदम सुनं झालेलं. आणि भांडायचं तेवढंच प्रेम पण होतं, अंडरस्टँडिंग पण होती दोघांमध्ये. वहिनी, तुमच्याबद्दल अमेरिकेहून तुमची नणंद काय म्हणते जरा ऐकूया. प्रथमतः मला आदेश भाऊजींचे आणि झी मराठीचे आभार मानायचे, ज्यांनी भारताबाहेर राहूनही मला ही संधी दिली. अस्मिताचा स्वभाव थोडा रागीट आहे, पण वेळेनुसार तिच्या स्वभावामध्ये बरेच चांगले बदल घडले. आणि महत्त्वाचं म्हणजे ती सेल्फ एम्पॉवर्ड आहे. संदेशबद्दल सांगायचं झालं तर तो खूप हार्डवर्किंग आहे.
आत्तापर्यंत त्याने आईवडिलांची सगळ्यांची खूप चांगली काळजी घेतली आहे. आणि सगळ्यात शेवटी मी एवढंच सांगेन की संदेश आणि अस्मिताला त्यांच्या भावी सुखी आयुष्यासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. आणि ताई, तुम्हालाही मनापासून शुभेच्छा. तुम्ही जिथे अमेरिकेत आहात तिथे स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा. आईचं काय म्हणणं आहे? आई काय सांगणार या तुमच्या मुलांबद्दल? मुलं माझी तशी स्वभावान खूप चांगली आहेत, समजदार आहेत. मुलगी आता बाहेर असते, खूप आठवण येते मुलीची. संदेशजी म्हणाले की मी माझ्या बहिणीला खूप मिस करतोय. तुम्ही तुमच्या डोळ्यातलं पाणी लपवूच शकला नाही ताई. आई, सुनेबद्दल सांगा ना, सून कशी आहे? सून तशी छान आहे. ज्याप्रमाणे भाऊ म्हणलं त्याप्रमाणे खूप रागिष्ट आहे. रागिष्ट पण आहे, पण मायाळू पण आहे. तेवढी आम्हाला चांगली सांभाळते. राग थोडा वेळ असतो, मन मोकळं असतं तिचं. बाबांचं काय म्हणणं आहे? सून काही चांगली आहे, नाश्ता जेवण वगैरे टायमावर देते, परंतु थोडी विसराळू पण आहे. काही गोष्टी रिपीट कराव्या लागतात आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून आलबोला, आणि तो आलबोला म्हणजे 24 तासाच्या वरती असतो. पण ते आता सवय झाली, आम्ही सवय करून घेतली. संदेशजी, मला सांगा, तुमच्या दोघांचं लग्न कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज. ॲक्च्युली काकांनी आणि वडिलांनी मागणी घातलेली. मिलिटरी कनेक्शन जमलं आणि एकत्र स्कूलमध्ये पण होते. अस्मिताची आई आणि माझे काका स्कूलमध्ये होते एकत्र. पण जेव्हा तुमचा तो दाखवण्याचा वगैरे कार्यक्रम झाला कांद्या पोह्यांचा, हां, तेव्हा असं वाटलं होतं का की पुढे या इतक्या तुमच्यावरती राग काढतील असं? ॲक्च्युली मला म्हणजे 2-3 ठिकाणी बघायला जायचं होतं, पण हिला पहिल्यांदाच बघितलं तर पसंत केलं पहिल्या भेटीतच. बाकीचे रिजेक्ट. दिराचं काय म्हणणं आहे वहिनीबद्दल? नाही आहे, दोघांची भांडणं होत असतात सारखी. आवड असतं खूप घरात रोज. असं एक दिवस जात नाही भांडत नाही. आज हा कार्यक्रम आहे म्हणून जरा शांतता आहे ना घरात? नाही, सकाळपासून गडबड चालूच आहे ना. सगळ्यात महत्वाचा आजचा मेसेज हाच आहे की उद्यापासून रागावरती कंट्रोल करायचा आहे तुम्हाला. मी प्रयत्न खूप करते, पण ना जर आला तर जास्तच येतो मग. बरं, पाठी कोण बसलंय एकदम मागे? दीरच आहेत ते पण. बोला, तुम्ही सांगा वहिनीबद्दल. वहिनी नंबर 1 आहे आमच्या वहिनी. वहिनीबद्दल जितकं सांगू तितकं कमी आहे. बऱ्याच गोष्टी मॅनेज करते बरोबर. राग तर आहे तसं, पण तेवढं तर असायलाच पाहिजे. पण खूप छान आहे वहिनी आमच्या. बरं वहिनी, मला सांगा, आता तुम्ही या कुटुंबात आलाय, आंबरेंच्या कुटुंबाबद्दल काय सांगणार? तसे सगळे खूप चांगले आहेत. आई कधी ऐकत नाही माझे. मी नेहमी त्यांना ओरडत असते. मला ओरडावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना, कारण की त्यांना जर जेवायला वगैरे टायमावर सांगितलं तर ते जेवत नाही. जर त्यांना बोलले की है ना तुम्ही जाऊन आराम करा तर आराम पण नाही करत. मग ते है ना कधी पप्पांनी जर त्यांना बघितलं तर मला त्यांना सांगावं लागतं की है ना पप्पा बघतील तुम्हाला बरं नाही वाटत आहे, तुम्ही इथं थांबलात तर पप्पा परत ओरडणार, चिडचिड करणार, तरी ऐकत नाही. आणि माझी नणंद पण खूप चांगली आहे. नंदेकडनं मी खूप काही गोष्टी शिकली आहे. मला ज्यावेळेस माझं लग्न झालं मला स्वयंपाक बिलकुल येत नव्हता. आत्तापर्यंत मला स्वयंपाक येत नव्हता. स्वयंपाक आमच्या घरी जास्त करून आईच बनवतात. आता मी बनवायला लागले. त्यांचं बघून मी शिकलेली आहे. सगळं म्हणजे नाही का ह्यांनी गोड मानून घेतलेलं आहे. तर मला त्या गोष्टीचा खूप आनंद होतोय आणि जशी फॅमिली हवी होती तशीच मला भेटलेली आहे. मग आता या सगळ्या गोष्टी अशा सुरू असताना मला आता संदेशजी तुम्ही सांगा, लग्नानंतर यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडला असं वाटतं? जबाबदारी वाढली रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर, आणि 2 वर्षातच आम्हाला मुलगा झाला एक छान. तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा गिफ्ट आहे अस्मिताकडून. आणि आता मला एक मुलगी पण आहे. तर फॅमिली एकदम कम्प्लीट झाल्यासारखे वाटतात. आजपासून जर राग एकदम घरातला बंद झाला तर जास्त आनंदी व्हाल की चुकल्यासारखं वाटेल? खूप जास्त आनंदी होईल. थोडंफार त्याची सवय झाल्यामुळे थोडंफार असलं पाहिजे. बरं वहिनी, आता मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न. तुमच्या भावाचं लवकरच लग्न होणार असं तुम्ही सांगितलं मगाशी. भावाला सल्ला द्यायचा असेल तर कुठला द्यायचा? तो जरा मम्मी पप्पांचं पण जरा ऐकत जा. स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ नको. ज्या टाइम मला आम्ही फोन करून सांगतो, तो ऍक्च्युली आमच्या दोघांचं खूप ऐकतो. तर ज्यावेळेस आम्ही सांगणार त्यानंतर तो ऐकतो. तर त्याला तसं नाही केलं पाहिजे. लग्नानंतर त्याने कुठली काळजी घ्यायला पाहिजे? बायकोचीच काळजी घेतली पाहिजे. पण वहिनी मला सांगा, आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी सगळ्यात आधी जी क्षमा मागेन
ती माझ्या नंदेची मागेन, कारण की एक प्रसंग असा होता की त्या ठिकाणी मला त्यांना नव्हतं ॲक्च्युली इन्व्हॉल्व करायचं, पण तरी आहे ना मी त्यांना बरंच काही बोलून गेले. तर त्यासाठी मी त्यांना सॉरी म्हणेन. आई वडिलांची पण मागेन, मी जर काही बोलून गेले असेल. मम्मी पप्पांना पण सॉरी बोलेन कारण की मी मम्मी पप्पांवर तर नेहमीच ओरडत असते कारण की तो माझ्या हक्काची जागा मी समजते, पण तरी त्यांना मी सॉरी बोलेन. आणि शेवटी माझ्या मिस्टरांना. आणि संदेशी, तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा तशी मी सगळ्यांचीच माझ्यामुळे जर कुणाला मी दुखावलं असेल कळत न कळत, सगळ्यांची क्षमा. आणि उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर वहिनी कुठला करणार? मी माझ्या रागावरती कंट्रोल करतेच आहे, पण अजून कंट्रोल करायचा प्रयत्न करेन मी. तेव्हा असेच राहा, आनंदात राहा. पण आता तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे. 5 प्रश्न विचारणार, त्या 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्नांची उत्तरं जर बरोबर आली तर तुम्ही वहिनींना आज या आनंदाच्या प्रसंगी तन्मणी मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी पहिला प्रश्न आहे तुम्हाला, असा कुठला शाळेतला विषय होता जो वहिनींना, म्हणजे अभ्यासातला विषय जो वहिनींना आवडायचा नाही? हिस्ट्री. वहिनी बरोबर आहे? हो. तुम्हाला इतिहास आवडायचा नाही, मला त्या विषयावर ज्यावेळेस तो लेक्चर पण व्हायचा ना त्यावेळेस मला झोप यायची. बरं, पुढचा प्रश्न. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. वहिनींचा आवडता मराठी चित्रपट कुठला? मराठी चित्रपट खूप कमी बघितले. माहेरची साडी. बरोबर आहे? हो बरोबर आहे. तुम्हाला माहेरची साडी चित्रपट आवडायचा? हो, मी किती वेळा मी बघते अजून, पण ती कधी पण लागला नंतर मी बघते पिक्चर. अभिनंदन, अभिनंदन. तिसरा प्रश्न. अंजली भागवत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी. अभिनंदन. आता पुढचा एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. हिरवा निसर्ग हा भवतीने या गाण्याचे गायक कोण आहेत? मला वाटतं सोनू निगम. अभिनंदन. आणि आता एक कोडं घालतो तुम्हाला. कातळ फोडून नितळ पाणी कोण? नारळ. अभिनंदन. 5ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली. आणि वहिनींना तुम्ही झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून दिलेला आहे. वहिनी, तुमचं अभिनंदन. आत्ता मला बघायचंय, आज आमच्या माऊलीला पैठणी मिळवून कोण देणार? म्हणजे तिकडे भाऊ देणार का इकडे संदेशजी देणार? खेळ सोपा आहे. स्क्रीनवरती आत्ता काही अक्षरं येतील आणि ती अक्षरं आल्याच्या नंतर खेळाला सुरुवात होणार. उलट सुलट अक्षरांमध्ये दडलेली आहेत काही वस्तूंची नावं. तर एक एक वस्तू घेऊन यायची आणि इथे या ठिकाणी आणून ठेवायची. म्हणजे सर्वात जास्त वस्तू जे कोणी आणणार ते आज या वहिनींना पैठणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहेत. तर बघूया पैठणी मिळवून देण्याचा मान कोणाला मिळणार. आणि त्यासाठी स्क्रीनवरती ही अक्षरं आलेली आहेत. बघा, वेळ 1 मिनिटाची आहे. जा लवकर, घेऊन या. तीस सेकंद झाली. 30. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. भाऊ किती वस्तू घेऊन आलाय ते बघूया. सांगा. झरा. 1 चमचा. 2 कुलूप. 3 औषध. 4 पुस्तक. 5 वस्तू भाऊ घेऊन आलाय. आणि संदेशजी, तुम्ही काय काय आणलंय सांगा. औषधं. 1 पुस्तक. 2 कुलूप. 3 चमचा. 4 झारा. 5 टमाटर. 6. अभिनंदन.
संदेशजी, तुम्ही आज वहिनींना पैठणी मिळवून दिलेली आहे, अभिनंदन. वहिनी, तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून ही पैठणी. असेच हसत राहा, सगळे आनंदात राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. तेव्हा पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी होम मिनिस्टरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.